माझ्याकडे बरीच लोक अशी येतात, मी त्यांचे बघतो की त्यांची कॅशचे गल्ले जे आहेत किंवा कॅश ठेवायची जागा आहे ती हां. चुकीची. ते वायव्यमध्ये त्यांची कॅश ठेवतात. वायव्याचा गुण काय असतो की तिथं जे ठेवल ते उडून जात. तुम्ही तिथे कॅश ठेवा, ती टिकणारच नाही. पण तुमच्या घरात खर्च वाढतो. तुम्ही वास्तू पण एक प्रकारे श्वास घेत असती, तर ती श्वास घेण्यासाठी त्याचं ब्रह्मस्थान मोकळं लागतं. तिथं चपला कधी ठेवू नका किंवा वाईट वस्तू, जड सामान तुम्ही तुमच्या ब्रह्मस्थानात ठेवू नका. या 4-5 गोष्टी जर तुम्ही पाळल्या तर तुम्हाला यश, पैसा, प्रसिद्धी भरपूर प्रमाणात मिळेल. जर तुमच्या घरात जास्त कॉलम असतील आणि ते सारखे तुम्हाला दिसत असतील, हां. तुम्ही तिथे आरशाची थेरपी करून घेतली असेल किंवा आरशे लावले नसतील, तर दिशाशूल नावाचा योग तयार होतो. काय एक्झॅक्टली ते योग? योग म्हणजे तुमचं मन त्या घरात लागत नाही, तुमच्या घरात निगेटिव्ह थिंक येत राहतात, ओळं ऊन ज्याला म्हणतो आपण, ते आत आलं तर तुम्ही कमीत कमी आजारी पडता. तुमच्या घरात जे काही कीटक असतील, जे पाली, घुशी, उंदीर, ते पळून जातात. ते तुमच्या घरात राहत नाही. त्यामुळे तुमची हेल्थ चांगली राहते, तुमचे विचार चांगले राहतात. त्यामुळे मुलाच्या मनामध्ये निगेटिव्ह थिंक येतात. तरी तो हुशार असला तरी त्याला असं वाटत राहतं की मी हुशार नाहीये किंवा माझं पुढे जाऊन चांगलं होणार नाही, आणि तो त्याच्या मनात निगेटिव्ह थिंक आल्यामुळे त्याचा आत्महत्येकडून प्रवृत्त होऊ शकतो. पूर्व दिशेचा जो स्वामी तो इंद्र आहे. इंद्राचा कलर हिरवा आहे. तुम्ही हिरवा कलर जर दिला तर तुमच्या इथं जास्तीत जास्त एनर्जी येईल आणि तुमच्या पैशाचा फ्लो तुमचा वाढेल. पण शास्त्र कसं आहे की तुम्ही जर एक तांब्या पाणी घेऊन जर कुठल्याही दिशेला टाकलं तर ते ईशान्येलाच गेलं पाहिजे. आणि असा कुठलाही फ्लॅट नसतो की असा त्याने उतार तिथं दाखवलेला असतो. मग आजकाल ब्रह्मस्थानामध्ये लोकांनी अग्नी पेटवलाय, त्यामुळे माणसाची डिसिजन पॉवर थोडीशी डाऊन होते. आणि तो बरेच दुकानदारांचं बघा तुम्ही, त्यांची हेल्थ त्यांना साथ देत नसते. मग त्यांचा आग्नेयमध्ये पण प्रॉब्लेम असू शकतो घरामध्ये. जमिनीचं वरचं वास्तुशास्त्र वेगळं असतं आणि जे मजल्यावर जी लोक राहतात ते वास्तुशास्त्र वेगळं असतं. जमिनीवर जे वास्तुशास्त्र काम करतं ते त्या मजल्यावर करत नाही. बऱ्याचदा आपण बघतो की लोकांना चांगला जॉब असतो, व्यवसाय पण चांगला चाललेला असतो, बरोबर, पैसा खूप येतो, पण तो टिकत नाही, कळत नाही. मग याला वास्तुदोष जबाबदार आहे का? हो, याला 101% वास्तुदोषच जबाबदार आहे. नमस्कार, मी गणेश कुंभार आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो गोष्ट फायद्याची आपल्या पॉडकास्टमध्ये. मंडळी, प्रत्येकाच्या आयुष्यात करिअरमध्ये काही ना काहीतरी प्रॉब्लेम सुरू असतात. बिझनेस आहे, पैसा लावलाय, पण रिकव्हरी होत नाही, अर्थात प्रॉफिट होत नाही, लॉसमध्ये बिझनेस सुरू आहे. काय करावं, मार्ग सापडत नाही. असे बरेच प्रश्न आज जे पॉडकास्ट बघतायत त्यांच्या मनामध्ये असतील. अर्थात तुम्हाला जे प्रश्न पडलेले आहेत ते सगळे प्रश्न आपण वास्तुशास्त्र या विषयातून सोडवणार आहोत. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत सूर्यकांत गुरुजी, जे वास्तुशास्त्र आणि ज्योतिष तज्ज्ञ आहेत. गुरुजी, तुमचं आपल्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत. नमस्कार गुरुजी, आता आपल्या प्रेक्षकांना एवढं सांगा की तुम्ही एक्झॅक्टली हे जे काम करताय वास्तू आणि ज्योतिष तज्ज्ञ म्हणून, ते किती वर्षापासून करताय? मी गेली 17 वर्ष या क्षेत्रामध्ये आहे. या क्षेत्रात यायच्या आधी आमचे म्हणजे माझे जे वडील आहेत, त्यांचे वडील आहेत, ते पण या क्षेत्रामध्येच होते, म्हणजे ज्योतिष या क्षेत्रात होते. पण मला यात यायचं नव्हतं. पण कसं अनपेक्षित असं एखादं काही झालं की त्यामुळे मला यात यावं लागलं. आणि माझा या क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टिकोन व्यावसायिक नाही आहे. जास्तीत जास्त लोकांनी माझ्याकडे यावं व ज्योतिष व वास्तूसाठी व त्यांना जास्तीत जास्त फायदा करून घ्यावा अशी मी अपेक्षा करतो. बरोबर, म्हणजे तुमचा हा पिढीजात तुमचा ज्योतिष घराणा आहे थोडक्यात. बरोबर. तुमची कितवी पिढी आहे? आता आमची 3री पिढी आहे या क्षेत्रामध्ये आहोत आम्ही. आणि मागच्या 2 पिढ्या त्यांनी पण हेच केलंय. आता शुक्रवार पेठेमध्ये माझं ऑफिस आहे. ओके, आता पहिला प्रश्न आपण थेट घेऊयात. समजा एखाद्या व्यक्तीला करिअरमध्ये खूप अडथळे येत आहेत, तर घरातल्या अशा कुठल्या 5 वास्तूच्या चुका म्हणू आपण थोडक्यात, त्या आहेत म्हणून ते अडथळे येत आहेत? सगळ्यात पहिले आजकाल कशी फ्लॅट संस्कृती चालू झाली आहे. आणि बरेच बिल्डर काय करतात, वास्तूप्रमाणे ते फ्लॅट बनवतच नाही, की त्यांच्या मनाने त्यांच्या सोयीने तो फ्लॅट बनवतात आणि माणसांना विकतात. आणि तिथलं इंटेरियर इतकं भारी केलेलं असतं, इतकं झकास केलेलं असतं की तो फ्लॅट बघता क्षणी त्याला माणसाला पसंत पडतो आणि ते घेतात. पण तो फ्लॅट काय वास्तूनुसार नसतो. मी आता माझ्याकडे बऱ्याच अशा केसेस येतात आता की त्यांचं ब्रह्मस्थानामध्ये त्या लोकांचं किचन आहे, हॉल साईडला असतो, त्यांचं टॉयलेट किंवा वॉशरूम साईडला असतं, झोपायची रूम साईडला असते, बरोबर ते फ्लॅटच्या मध्यभागी त्या बिल्डरने किचन केलेलं असतं. मग अग्निपेट जो पेटवलेला असतो तो ब्रह्मस्थानात पेटवलेला असतो. ओके. मग त्याच्यामुळे कसं अग्नी ज्यावेळी ब्रह्मस्थानात पेटतो त्यावेळी त्या घरामध्ये मृत्यूयोग चालू होतो. बरं. मृत्यूयोग चालू झाल्यामुळे त्या घरात नेहमी कटकटी चालू होतात. प्लस त्या घरामध्ये लोक आजारी सारखी पडतात. तर तो फ्लॅट घेतल्यानंतर कोणी घरात एक्सपायर होण्याचे चान्सेस वाढतात. त्यामुळे फ्लॅट घेताना प्रत्येक माणसांनी ही पहिली चूक करू नये की त्यांच्या ब्रह्मस्थानात कधीही त्यांचं किचन घेऊ नये. बरं. म्हणजे प्रत्येक माणसाला असेल त्याच्यावर पटकन तोडगा करून घ्यावा किंवा ते किचन शिफ्ट करावं. दुसरा करिअरसाठी अडथळा म्हणजे नैऋत्य दिशा. नैऋत्य दिशा ही मालकाची दिशा असते. ज्याचा फ्लॅटचा जो मालक असतो तो त्याची दिशा म्हणजे नैऋत्य असते. आणि नैऋत्यमध्ये जर तुमचं टॉयलेट आला असेल तर तो खूप मोठा वास्तुदोष समजला जातो. नैऋत्यात कधी टॉयलेट नसावं, तिथं पाणी पण पडतं. नैऋत्यमध्ये त्या मालकाने बसण्याचं एक म्हणजे असं एक पूर्वीपासून एक प्रथा चालत असली की नैऋत्यमध्ये मालकाने बसावं, खुर्ची टाकून किंवा टेबल टाकून किंवा तुमचा गल्ला म्हणतो किंवा तुमचे डॉक्युमेंट
घराची डॉक्युमेंट किंवा तुमच्या बिझनेसची डॉक्युमेंट सगळी नैऋत्येमध्ये ठेवली हम्म. उत्तरेकडे तोंड करून तर ती वाढत जातात. बर म्हणजे तुम्ही जर काही पैसे ठेवले तिथं, समजा तुमच्या घरातली काही कॅश असेल तुम्ही नैऋत्येत ठेवली हम्म. तर ती वाढत जाते. आणि तीच कॅश जर तुम्ही वायव्य ठेवली तर कमी 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 होत जाते. ओके नैऋत्य दिशेमध्ये टॉयलेट नसावं किंवा वॉशरूम नसावी, जिना नसावा किंवा तुमचं किचन नसावं, ह्या 4 गोष्टी तुम्ही टाळा. तुम्ही करिअर करताय मग तुम्ही त्यासाठी तुमची हेल्थ चांगली पाहिजे. हम्म. मग त्यासाठी तुमची आग्नेय दिशा पण चांगली पाहिजे. आग्नेय जर तुमचं टॉयलेट आलं किंवा आग्नेय तुम्ही जर पाणी टाकलं हम्म. तर तो एक वास्तुदोष तयार होतो तिथं. ओके तुमची आग्नेय दिशा चांगलीच पाहिजे, तर तुमचं किचनच पाहिजे. ओके आणि अजून एक म्हणजे तुम्ही घराला शक्यतो निळा कलर किंवा काळा कलर किंवा ग्रे कलर किंवा चॉकलेटी कलर हम्म. हे अवॉइड करा. म्हणजे ह्या कलर देऊ नका. बर हे कलर जर तुम्ही दिले तर तुम्ही जसं घरात जात, बाहेरून माणूस थकून घरात येतो हम्म. किंवा बिझनेस करून माणूस घरात येतो, हम्म. जेव्हा तो घरात येतो तर तो कलर बघतो तर त्याचं थोडंसं मानसिक संतुलन थोडंसं बिघडू शकतं किंवा तो टेन्शनमध्ये येतो. बर का ते हे कलर शनीचे आहेत. ओके शनी राहू केतूचे जे कलर आहेत ते निळा, काळा, ग्रे, चॉकलेटी हम्म. किंवा रंगीबिरंगी म्हणतो ना आपण, हे हा. कलर सगळे ते पापग्रहांचे कलर आहेत. ओके. मग हे घराला देऊ नका तुम्ही. जर तुम्हाला जर भरपूर पैसा पाहिजे असेल, हेल्थ चांगली पाहिजे असेल तर येल्लो, पिवळा कलर आणि हिरवा कलर तुम्ही घराला द्या फेंटमध्ये. ओके ओके 5 नंबरला सांगतो ईशान्य कोपरा. ईशान्य कोपरा हे तितकाच महत्त्वाचा आहे. दिशाचा राजा म्हणजे ईशान्य. तर ईशान्येमध्ये जर तुम्ही चपला ठेवत असाल किंवा तुमचं टॉयलेट असेल हम्म. तर ते ईशान्येला अजिबात चालत नाही. ईशान्य ही दिशा देवाची दिशा आहे. दिशांमध्ये सगळ्यात पवित्र दिशा म्हणजे ईशान्य दिशा. हम्म. मग ती तुम्हाला पवित्रच ठेवावी लागते. तिथं तुम्हाला देवाला ठेवता येईल किंवा पाण्याच्या खाली जी टाकी असती ती तिथं ठेवता येईल किंवा तुमचा दरवाजा असतो, हम्म. दरवाजा मेन एंट्रन्स म्हणतो ज्याला आपण आत येण्याचा, तो तुम्ही ईशान्येला ठेवला तर तुमची प्रॉपर्टी पण वाढत जाईल त्या एका फ्लॅटवर किंवा एका बंगल्यावर किंवा एका तुमच्या वास्तूवर ज्याचं बरं. एंट्रन्स ईशान्येमध्ये, तर तुमची प्रॉपर्टी वाढत जाईल. ओके त्यामुळे ईशान्य दिशा बंद ठेवू नका आणि त्याकडे खिडकी व दरवाजा तुम्ही ठेवाच. पण मग असं म्हणतात की ईशान्य कोपऱ्यामध्ये देवघर पाहिजे आणि मग जर दरवाजा घेतला तर मग कसं? चालू शकतं. पूर्वेला ईशान्येकडून सूर्यप्रकाश आतमध्ये येतो. हम्म. म्हणजे तुम्हाला चांगले जे सूर्यप्रकाश पाहिजे सकाळचा, कोवळं ऊन ज्याला म्हणतो आपण, हम्म. ते आत आलं तर तुम्ही कमीत कमी आजारी पडता. तुमच्या घरात जे काही कीटक असतील, हम्म. जे पाली, घुशी, उंदीर, ते पळून जातात त्या सकाळच्या ह्याच्यामुळं. बर ते तुमच्या घरात राहत नाही. त्यामुळे तुमची हेल्थ चांगली राहते, तुमचे विचार चांगले राहतात. त्यामुळे ईशान्य दिशेत तुमचं बरोबर आहे की तिथं देवघर तर पाहिजेच, हम्म. पण तिथं दरवाजा असेल तर अजूनच चांगला असतं. समजा आता मुलांचा पण बोलूयात हां. की अभ्यासामध्ये जर लक्ष केंद्रित होत नाहीये हम्म. तर वास्तूमध्ये मग काय बदल करायला हवेत? वास्तूमध्ये सगळ्यात पहिला बदल तर मी कलर असं सांगेल. तुम्ही काळे कलर वगैरे अवॉइड करा. हम्म. निळा कलर अवॉइड करा. निळा कलर अजिबात वास्तूला देऊ नका. बरं. चॉकलेटी कलर अजिबात देऊ नका. बरं. आणि त्या मुलाची जी रूम आहे ती ईशान्येमध्ये ठेवा. जमलीच तिथं हम्म. दरवाजा नसेल तर ईशान्येमध्ये ठेवा. आणि तो मुलगा जेव्हा अभ्यासाला बसेल तर त्यांनी दक्षिणेकडे तोंड करून कधी अभ्यास करू नये. तर बरं. दक्षिण दिशा ही यमाची दिशा आहे, मृत्यूची दिशा दक्षिण असते. मग दक्षिणेकडे तोंड करून जर त्याने अभ्यास केला तर त्याचं मन चंचल राहील, त्याच्या मनात भलतेच विचार येतील. आणि तर तोच जर पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे बघून जर त्याने अभ्यास केला तर कमी वेळात पण तो जास्त त्याच्या लक्षात राहील. मग समजा अजून एकाग्रता वाढवायची आहे, हां. अभ्यासात प्रगती करायची आहे, मग त्याचा जो स्टडी टेबल आहे तो हम्म. एक्झॅक्टली कसा हवा आहे? स्टडी टेबल म्हणजे कसा थोडासा त्या मुलाचा उंचच म्हणजे जमिनीपासून थोडासा वर उंच असेल तर चांगलं होईल. हम्म. आणि तिथं जे लाईट आहेत तर आजकाल पूर्वीच्या वेळी ब्लब लावायचे, तर ब्लबचा प्रकाश येल्लो पाडायचा. पण आता हम्म. व्हाईट कलर आलेत, हम्म. ट्यूबलाईट वगैरे आलेत, तर व्हाईट कलरचेच ब्लब शक्यतो तुम्ही तिथं एलईडी लावू शकता, जेणेकरून तिथं फ्रेश वातावरण राहील. आणि व्हाईट कलर त्या रूमचा जो कलर आहे तो व्हाईटच ठेवला तर चांगला होईल. म्हणजे कमी लाईटमध्ये तो जास्तीत जास्त प्रकाश त्या रूममध्ये राहील. ओके आणि त्याचा त्या मुलाचं तो माशी आपण बोलल्याप्रमाणे त्याचं जे तोंड आहे ते पूर्वेला जर असेल तर तो जास्त यश लाभेल त्याला. आता आपण जरा बिझनेसकडे येऊयात. हां. समजा बिझनेसमध्ये पॉझिटिव्ह एनर्जी वाढवायची, हां. कॅश फ्लो म्हणतो आपण, तो जर वाढवायचा असेल हां. तर काय एक्झॅक्टली तुम्ही सजेस्ट कराल? बिझनेसमध्ये म्हणजे कसं आता मी बरेच लक्ष्मी रोड वगैरे बघतो पुण्यामध्ये आपण आहे, तर लक्ष्मी रोड जिथं आहे तर तिथल्या अर्धी मी दुकानं दक्षिणेकडे तोंड करून आहे. बरं. थोडासा पुढे जाऊन तसा यू आकारासारखा आलाय, हां. पुढे जाऊन तसा थोडासा वळलाय. हम्म. रित्याही बरेच लोक माझ्याकडे येऊन गेले, त्यांचे पण आम्ही वास्तूचं आपण काम केलेलं आहे. बरं. तर तुम्हाला जर बिझनेसमध्ये कमी वेळा जर जास्तीत जास्त यश पाहिजे असेल तर शक्यतो दक्षिणेकडे तोंड असलेलं दुकान तुम्ही घेऊ नका. आणि जर असेलच तर त्याच्यावर ज्या साईडला तुमचं दुकान आहे त्या साईडला बाहेरच्या साईडला तुम्ही लाल कलर लावून घेऊ शकता. म्हणजे मालकाची बसायची जागा नैऋत्य असते दुकानात सुद्धा, हां. तर नैऋत्यात बसून तुमच्या दुकानाचा जर गॅसचा बॉक्सचं तोंड आहे ते तुम्ही उत्तरेकडे करा. ब्रह्मस्थान जे आहे ते मोकळं ठेवा. ब्रह्मस्थान मोकळं ठेवल्यामुळे काय होतं, त्या वास्तुपुरुषाची बेंबी जी असते ते त्याला ब्रह्मस्थान म्हणतो आम्ही. हां. मोकळं ठेवल्यामुळे ती वास्तू श्वास घेऊ शकते व्यवस्थित. म्हणजे ओके. दुकानाच्या चारही साईडनी जर तुम्ही माल ठेवला आणि मधली साईड जर मोकळी ठेवली हम्म. तिथं हवा आणि सूर्यप्रकाश वगैरे पण खेळता राहतो. हम्म. ब्रह्मस्थान मोकळं राहिल्यामुळे
त्याची ऊर्जा वाढते थोडीशी. त्यामुळे तुमच्याकडे कस्टमरचा फ्लो नेहमी चालू राहील. समजा एखाद्याचा व्यवसाय आहे आणि हम्म. खूप पैसे लावतोय, खूप मेहनत करतोय, पण तरी यश मिळत नाही, प्रॉफिट हम्म. होत नाहीये. हम्म. मग अशा वेळी वास्तूमध्ये दोष असेल की दुकानामध्ये दोष असेल? जेवढं महत्वाची वास्तू म्हणजे त्या माणसाचं घर असेल तेवढीच महत्वाची त्याचं दुकान पण असतं. मग ते दोन्हीकडे तुम्ही जर तोडगे करून घेतले तर खूपच चांगलं आहे. पण तो माणूस ज्यावेळी म्हणजे प्रत्येकाला माणूस जेवण तर करणार, मग तो जिथं जेवण करतोय, जिथं त्याचं नित्यनैमित्य कर्म करतोय ते म्हणजे त्याचं घर. तो जिथं कॅश कमवतोय, जिथं तो व्यवसाय करतोय, जिथं त्याला पैशाचा फ्लो येतोय ते म्हणजे त्याचं व्यावसायिक दुकान. तुम्ही दोन्हीचं वास्तूचं तज्ञाकडे जाऊन मार्गदर्शन दोन्हीकडे कडून घेतलं आणि दोन्हीकडं चांगलं वास्तूप्रमाणे करून घेतलं, दोन्ही एकमेकाला पूरक आहेत. जेवढं दुकान महत्वाचं आहे तेवढं तुमचं घरही महत्वाचं आहे. बरोबर. तो जर मालकाचा निवृत्तीत बसत नसेल, तो जर आग्नेत बसत असेल, हां. तर तो आग्नेत बसल्यामुळे त्या मालकाचा राग थोडासा अनावर होतो. म्हणजे बरं. त्या दिशेचा तो एक प्रभाव आहे की कंटिन्यू जर तो दुकानाचा मालक जर आग्नेत बसला तर तो गरम डोक्याचा होतो ओके. आणि त्याची गिरायकाची अनबन होऊ शकते. मग बरं. येणाऱ्या गिरायकाशी अनबन होऊन चालत नाही. गिरायक म्हणजे कसं देव आहे, हां. गिरायक तर कंटिन्यू यायलाच पाहिजे. बरोबर. म्हणून मी प्रत्येक दुकानदाराला मी सांगतो की त्यांनी आग्नेत बसू नये, त्यांनी बसताना नैऋत्येतच बसावं. ओके, ओके. आणि तुमच्या गिरायकांशी तुमची वाद नाही व्हायला पाहिजे दुकानामध्ये. तो वाद कधी होतो जर तो दुकानदार आग्नेत बसला तर थोडासा निर्णय क्षमता पण कमी होती आणि त्याला राग जास्त येतो. मग समजा आता हे तुम्ही दुकानाचं सांगितलं, हम्म. मग घरामध्ये कुठे दोष असेल जेणेकरून व्यवसायात प्रगती होत नाहीये? तर मग आजकाल ब्रह्मस्थानामध्ये लोकांनी अग्नी पेटवलाय, हां. मग त्यामुळे माणसाची डिसिजन पॉवर थोडीशी डाऊन होती. आणि ओके. तो बरेच दुकानदारांचं बघा तुम्ही, त्यांची हेल्थ त्यांना साथ देत नसते. कंटिन्यू ते एका ठिकाणी बसून असतात, त्यांना जेवण वेळेवर मिळत नाही किंवा मिळत नाही म्हणण्यापेक्षा त्यांना वेळेवर होत नाही जेवण. त्यांची जेवायची इच्छा असते हां. पण ते होत नाही. मग त्यांचा आग्नेयमध्ये पण प्रॉब्लेम असू शकतो घरामध्ये. ओके. मग आग्नेय आणि तुम्ही त्यांचं ब्रह्मस्थान घराचा व्यवस्थित मॅनेज करून घ्या, जेणेकरून तुमची हेल्थ चांगली राहील. हेल्थ चांगली राहिल्यामुळे तुम्ही दुकानात जास्तीत जास्त वेळ बसून तिथं ध्यान देऊ शकाल. आता बऱ्याचदा आपण बघतो की लोकांना चांगला जॉब असतो, व्यवसाय पण चांगला चाललेला असतो, बरोबर. पैसा खूप येतो पण तो टिकत नाही, कळत नाही. मग याला वास्तुदोष जबाबदार आहे का? हो, याला 101% वास्तुदोषच जबाबदार आहे. माझ्याकडे बरीच लोक अशी येतात, मी त्यांचे बघतो की त्यांची कॅशचे गल्ले जे आहेत किंवा कॅश ठेवायची जागा आहे ती चुकीची आहे. बरं. ते वायव्यमध्ये त्यांची कॅश ठेवतात. ओके. वायव्याचा गुण काय असतो की तिथं जे ठेवल ते उडून जातं. वायव्य दिशा आहे ती. ओके. तुम्ही तिथे कॅश ठेवा, ती टिकणारच नाही. ओके. आणि तुमच्या घरात खर्च वाढतो. जे काम तुमचं 100 रुपयामध्ये होणार आहे त्याला 1000 रुपये खर्च येतो. कशामुळे तुम्ही ते वायव्यात ठेवलं? किंवा तुमच्या घराची डॉक्युमेंट आहेत किंवा तुमच्या जमिनीची डॉक्युमेंट आहेत, ती जर तुम्ही वायव्यात ठेवली, तुमची 10 एकर जमीन असं फॉर एक्झाम्पल घ्या, तर 10 एकरची तुमची 8 एकर होईल, 8 एकरची 5 एकर होईल, 5 एकरची 2 एकर होईल. प्रत्येकाची अपेक्षा काय असते की 10 एकरची 15 एकर व्हावी, एक फ्लॅटचे 2 फ्लॅट व्हावे. असं का होत नाही की तुम्ही तुमची डॉक्युमेंट वायव्यात ठेवली? तुम्ही तुमची डॉक्युमेंट जी ती नैऋत्येत ठेवा. की तुमच्या घरात सोनं आहे तुम्ही नैऋत्येत ठेवा, किंवा तुमच्या घराची डॉक्युमेंट तुम्ही नैऋत्येत ठेवा, जेणेकरून ते वाढल, तुम्हाला जास्त यश लाभल. कोणत्या दिशेला समजा देवघर आपण ठेवलं तर करिअरमध्ये वृद्धी होईल किंवा करिअर चांगलं होईल आणि बिझनेस सुद्धा वाढेल? देवघर हा घराचा एक खूप महत्वाचा भाग आहे, कारण देवाचा आशीर्वाद असल्याशिवाय काहीच होऊ शकत नाही. तर देवघर ईशान्येलाच पाहिजे असं एक शास्त्र आहे पहिल्यापासून, की दिशांची राजा ही ईशान्य आहे. पूर्वेला पण चालू शकतं, म्हणजे असं काही नाही की ईशान्येलाच पाहिजे. प्रत्येकाला थोडाफार प्रॉब्लेम असतो, तर ईशान्य दिशा प्रत्येकाने मिळेल याची गॅरंटी कमी. तुम्ही पूर्वेला जरी ठेवलं तरी चालू शकतं, फक्त वायव्येला आणि आग्नेयेला देवघर नसावं. ओके. नैऋत्येला पण चालू शकतं आणि पश्चिमेला पण चालू शकतं आणि ईशान्येला पण चालू शकतं. पण आग्नेयला म्हणजे कसं अग्नी पेटलेला असतो, तिथं तुमचं किचन असतं, त्यामुळे तुम्हाला देवाचा आशीर्वाद तर मिळणारच नाही. ते देवाचा तुम्हाला थोडीशी नकारात्मक ऊर्जा मिळू शकते आग्नेयला असल्यामुळे. आणि वायव्येत जर ठेवले तुम्ही देव, तर तुम्हाला देवाची नकारात्मकच ऊर्जा मिळणार आणि देव तिथं राहणार नाहीत आणि तुमच्या देवामध्ये जे देवत्व असतं ते निघून जाईल वायव्येला असल्यामुळे. त्यामुळे पूर्व, पश्चिम आणि नैऋत्य या 3 देशांमधली एक तुम्ही निवडा आणि तिथं तुमचं देवघर करा. आता असं बऱ्याचदा होतं की घरामध्ये सगळं व्यवस्थित आहे, पण घरातली जी मुलं असतात त्यांना सतत निगेटिव्ह फिलिंग येत राहतात. असं का होतं की लोकांकडे भरपूर पैसा आहे, त्यांच्या आईवडिलांनी कमवून ठेवलेला असतो, पण त्यांचं घर जे असतं वास्तूप्रमाणे नसतं. त्या मुलाचं किंवा त्या विद्यार्थ्याचं जे बेडरूम असतं ते आग्नेयेत बनवलेलं असतं. ओके. आणि आग्नेयेत नसेल तर मग ते दक्षिणेत बनवलेलं असतं. आणि दक्षिणेत ज्यावेळी तो मुलगा अभ्यास करतो किंवा दक्षिणेत तो राहतो त्या घराच्या वास्तूच्या दक्षिणेमध्ये, त्यावेळी त्याचं मन चंचल राहतं, त्याची एकाग्रता होत नाही. त्याच्या मनात निगेटिव्ह थिंग सारखे राहतात, म्हणजे आत्महत्येचे विचार येणे किंवा वाईट विचार येणे किंवा वाईट करणे, वाईट कर्म करणे, असे विचार त्याच्या मनात येत राहतात. का तर तो नैऋत्येत बसतो, नैऋत्याचं बसणं उठणं असतं. आणि आग्नेयेत असेल तर तो खूप चिडखोर असतो, म्हणजे उगीच त्याला राग येत असतो, झालेलं काहीच नसतं. पण त्या मुलाकडे कोणी बघितलं किंवा त्या मुलाशी कोणी बोलायला लागलं की त्याच्या मनात वाईट थिंग असतात, त्यामुळे तो एकदम असा उग्र होतो आणि थोडंसं
चंचल असल्यामुळं तो योग्य डिसिजन घेत नाही. त्यामुळं प्रत्येक मुलाची जी बेडरूम आहे किंवा त्याचं जे राहणीमान आहे ते आग्नेयेत किंवा दक्षिणेत नसावं. दुसरीकडे त्याचं बेडरूम केलं तुम्ही तर तो ईशान्येत वगैरे तर तो पुढे चांगलं करिअर करेल. पण आता हे तुम्ही घरासंदर्भात सांगताय. समजा आता आपण बघतो की काही मुलं समजा बाहेरगावी शिकायला येतात, हॉस्टेलला राहतात. बरोबर. आता पुण्यात पण खूप सारी बाहेरून मुलं शिकायला येतात, मग ते हो. हॉस्टेलला राहतात. हम्म. मग आपल्या पुण्यात पण बरेचसे केसेस होतात की मुलांनी आत्महत्या केली. मग हॉस्टेलच्या वास्तूचा काही इम्पॅक्ट होतो का त्याच्या घरच्या वास्तूचा इम्पॅक्ट होतो? इम्पॅक्ट होतो. हॉस्टेलचा वास्तूचा प्रॉब्लेम असा असतो की प्रत्येक हॉस्टेलची जी वास्तू आहे त्याच्यामध्ये एक मी बघितलं भरपूर वेळा की त्या दरवाजाच्या समोर दरवाजे असतात. ओके. प्रत्येक याच्यामध्ये दरवाजाच्या समोर वास्तूमध्ये दरवाजा कधी नसावा. कधी समोरून जर हवा दरवाजातनं आत आली किंवा गुड एनर्जी जर आली तर ती लगेच बाहेर निघून जाऊ नये, ती तिथं खेळावी. पण बरेच हॉस्टेलवाल्यांनी असं त्यांच्या सोयीनुसार हॉस्टेल बांधलेलं असतं. दरवाजाच्या समोर दरवाजा आणि खिडकीच्या समोर खिडक्या असतात. त्यामुळे त्या मुलाच्या मनामध्ये निगेटिव्ह थिंक येतात. जरी तो हुशार असला तरी त्याला असं वाटत राहतं की मी हुशार नाहीये किंवा माझं पुढे जाऊन चांगलं होणार नाही आणि तो त्याच्या मनात निगेटिव्ह थिंक आल्यामुळे त्याचा आत्महत्येकडून प्रवृत्त होऊ शकतो. मग त्या हॉस्टेलची वास्तू बघताना तुम्ही बघून घ्या. दरवाजासमोर दरवाजा नसावा. तुम्ही कुठल्या हॉस्टेलमध्ये जाऊन उभा राहा, समोर तुमचा दरवाजा दिसणारच. आणि 3 ते 4 दरवाजे समोर असतील तर 101% मुलं हुशार जास्त नसतात. त्यांच्या मनात निगेटिव्ह थिंक येत राहतात. समजा एखाद्याचं ऑफिस आहे किंवा दुकान आहे तर त्याला प्रगतीसाठी कुठले कलर दुकानाला किंवा ऑफिसला दिले पाहिजेत? म्हणजे प्रत्येक कलरचा एक गुण असतो. तर येलो कलर किंवा पिवळा कलर जो म्हणतो तो गुरुचा कलर आहे. तर गुरुचा कलर जर तुम्ही व्यवसायाच्या ठिकाणी लावलात तर तो तुमचं मन सारखं देवाधर्माकडे आकर्षित होईल. तुमच्या मनासारखे देवाधर्माचे विषय येतील किंवा सब्जेक्ट येईल की माझ्या मनात ह्या देवाला जावं, त्या देवाला पाय पडायला जावं किंवा आज या तीर्थयात्रेला जावं, त्या तीर्थयात्रेला जावं असं काय मनात विचार येईल. कारण तुमच्या घराचा कलरच पिवळा आहे. पिवळ्या कलर असल्यामुळे तुमच्या घरात जे वातावरण ते आध्यात्मिक होईल. पण तुम्ही व्यवसाय करता तिथं. व्यवसायाच्या ठिकाणी आध्यात्मिक वातावरण आपल्याला नकोय. मी असं म्हणत नाही की आध्यात्मिक वातावरण चांगलं नाही, पण तो जो कलर आहे तो आध्यात्मिक क्षेत्रातला कलर आहे. मग तुम्हाला जर तिथं पैसा कमवायचा तर तिथं तुम्ही हिरवा कलर द्या. हिरवा कलर बुधाचा कलर आहे. फेंट हिरवा कलर जर तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी दिला तर तिथं तुमचं कस्टमर खेचलं जाईल आणि तुमचे विचार ज्या मनात येतील ते पैसे कमवण्याचेच येतील. की आज जर माझा ₹1,00,000 धंदा झाला तर उद्या माझा 5 लाखाचा धंदा होईल. असे थिंग तुमच्या मनात तयार होतील. त्या कलरकडे बघून तुमचं ते थिंग चेंज होतील त्या कलरमुळे. दुसरा कलर आहे व्हाईट कलर. व्हाईट कलर हा शुक्राचा कलर येतो. शुक्राचा कलर बघितल्यामुळे तिथं ऑटोमॅटिक गिराईक खेचलं जाईल किंवा तुमचं लाईट जर लावली तुम्ही तर कमी लाईटमध्ये जास्त उजेड पडतो. तिथं तुमचे पैसे पण वाचतील. असं ते शुक्राचे प्रभाव वाढत राहील तुमच्यामुळे. शुक्र हा पैशासाठी कारक ग्रह आहे. तिसरा कलर म्हटलं तर शनीचा कलर. शनीचा कलर येतो निळा, काळा किंवा चॉकलेटी. तर हे कलर प्रत्येक व्यावसायिक माणसानी अवॉइड केले पाहिजे किंवा त्याच्याकडं ते कलर आपल्या दुकानाला नाही दिले पाहिजे. निळा कलरकडे ज्यावेळी तो व्यवसाय करायला बसतो आणि निळा कलर त्याने त्याच्या घराला दिलेला असतो तर त्याला उगीच राग येत असतो. आणि दुकानात बसल्यावर माणसाला राग येऊन चालत नाही. तिथं भाषा तुमची शुद्ध पाहिजे. ते म्हणतात ना की तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ. ते कधी होईल तर तुमच्या घराला जर हिरवा कलर पांढरा कलर असेल तर निळा कलर असेल तर उगीच तिथं भांडणच नाही होण्याची शक्यता असते. कशामुळे निळा कलर, चॉकलेटी कलर हे शनीचे आणि राहूचे कलर आहेत. मग हे तुम्ही तुमच्या दुकानाला देऊ नका. कारण तुमची ती व्यवसायाची जागा आहे. तिथे तुमचा व्यवसाय वाढावा असेल तर हिरवा कलर, पांढरा कलर तुम्ही द्या. आपला अजून एक कलर राहिला गुलाबी कलर, जो की प्रेमाचा कलर आहे. ज्याच्याकडे बघितल्यावर लोकांना थोडंसं शांत वाटतं, मनाला थोडासा आधार वाटतो. प्रेम प्रत्येक माणसाला, प्रत्येक महिलेला, प्रत्येक व्यक्तीला प्रेम हे पाहिजेच. मग मी असं सजेस्ट करतो की प्रत्येकाने गुलाबी कलर हा आपल्या बेडरूमला दिला तर चांगलं होईल. कारण त्याच्याकरून तुमचे संबंध चांगले राहतील. तुमच्यात एकमेकात प्रेम वाढेल. कशामुळं? गुलाबी कलरमुळं. आणि व्यवसायाच्या ठिकाणी जरी तुम्ही गुलाबी कलर दिला तरी येणारं कस्टमर बाहेरून आलेलं थकलेलं असतं किंवा थोडंसं चालल्यामुळं त्याला थकवा असतो किंवा त्याच्या मनात थोडेसे निगेटिव्ह विचार असतात. आणि जसं तो गुलाबी कलरकडे बघेल त्याचे थिंग थोडेसे चेंज होतात. थिंग चेंज झाल्यामुळे त्याला बरं वाटल्यामुळे किंवा त्याला मानसिक शांतीमुळे मिळाल्यामुळे त्या कलरच्या सान्निध्यात आल्यावर तो जास्तीत जास्त शॉपिंग करतो, तुमचा व्यवसाय वाढतो. त्यामुळे प्रत्येक व्यावसायिकाने गुलाबी कलर आपल्या दुकानाला द्यावा. असं होतं का की घरामध्ये खूप जर निगेटिव्ह एनर्जी असेल तर विद्यार्थी समजा घरामध्ये एखादा असेल, मुलं असतील तर त्यांच्या भविष्यावर परिणाम होतो? निगेटिव्ह एनर्जी चेक कशी करायची? तर आमच्याकडे काही रॉड्स असतात, एल आकारचे रॉड्स असतात किंवा मी काही मशीन्स बाहेरनं मागवली आहेत. ते मशीन घेऊन ज्यावेळी आम्ही आमच्या घरी येतो त्यावेळी चेक करतो. त्यावेळी ते मशीन सांगतात की इथं तुमच्या घरात किती निगेटिव्ह एनर्जी किंवा किती टक्के निगेटिव्ह एनर्जी. तर जास्त असेल तर ते मशीन तसं दाखवतं. पूर्वीच्या लोकांनी आत्महत्या केली असेल किंवा अजून वाईट प्रकारे त्यांना मृत्यू प्राप्त झाला असेल तर ते त्यांचे जे मृत आत्मे आहेत ते तिथं भटकत राहतात. आणि ते तुमच्या मुलांवर किंवा त्यांचे मुलांची मनं जी असतात ती हळवी असतात, त्यांच्यावर पटकन परिणाम होतो. मग त्या मृत आत्म्यांचा परिणाम तुमच्या मुलांवर होत असतो किंवा त्यांच्या थिंकवर होत असतो, त्यांच्या वागण्या बोलण्यावर होत असतो.
तुमच्या मुलाच्या जर वागण्याबोलात अचानक जर बदल होत असेल किंवा त्याच्या मनासारखे वाईट थिंक येत असतील तर असं समजून जा की तुमची तर निगेटिव्ह एनर्जी आहे. व तुम्ही त्या चांगल्या वास्तुतज्ञाला किंवा ज्योतिषांना दाखवून किंवा वास्तू व्हिजिट करून घ्या व ती निगेटिव्ह एनर्जी काढा. पैसा, प्रतिष्ठा आणि प्रसिद्धी हम्म, ह्या सध्या प्रत्येक व्यक्तीच्या मनातल्या आणि स्वप्नातल्या गोष्टी आहेत. बरोबर. प्रत्येक व्यक्तीला हे पाहिजेच आहे. हम्म, मग समजा हे मिळवायचं जर असेल हम्म. तर घरातली कुठली दिशा दुरुस्त करायला हवी? पैसा, प्रसिद्धी आणि यश हे तुम्हाला तिन्ही पण किंवा या चारही गोष्टी किंवा सर्व प्रत्येक गोष्टी जर यश पाहिजे असेल तर मगाशी सांगितल्याप्रमाणे हर चीज आपली सही जगह पे चाहिए. म्हणजे प्रत्येक दिशेला ज्या दिशेला जे पाहिजे तसंच तुम्ही घर बनवून घेतलं पाहिजे. म्हणजे नैऋत्येला तुमचा कॅश बॉक्सच पाहिजे, वायव्येला तुमच्या पाहुण्यांची खोली किंवा नोकरांची खोली किंवा येणार जाणारी जी माणसं आहेत त्यांची खोली जर वायव्येला असेल तर ते तिथं जास्त दिवस राहणार नाहीत. वायव्येला जर तुमचे नोकर जर राहत असतील तर ते तुमच्याला हवी होणार नाहीत. नोकर तुमच्यावर हवी होणार नाहीत की ते तुमचं ऐकतील. कधी ऐकतील ते नोकर? तुम्ही त्यांना वायव्येला बसवलं किंवा त्यांची चेअर वायव्येला ठेवली किंवा त्यांची झोपण्याची रूम जर तुम्ही वायव्येला ठेवली तर तुमचे नोकर तुमचं ऐकतील. आणि ईशान्य जी दिशा आहे ही देवाची दिशा आहे. तुम्हाला पुढची कार्य जर सक्सेस पाहिजे असेल तर तुमचं जे देवघर आहे ते तुम्ही ईशान्येला ठेवा. आणि तुम्हाला हेल्थ खूप चांगली पाहिजे असेल, कधी आजारी पडायचं नसेल, कमीत कमी वेळात जास्तीत जास्त कार्य करायचं असेल तर त्यासाठी तुमची हेल्थ जबाबदार असते. तर तुमची हेल्थ चांगली पाहिजे तर तुमचं जेवण चांगलं पाहिजे. आग्नेयेला तुम्ही तुमचं स्वयंपाकघर करून घ्या. आणि तुमची ज्या घरातली जर मध्यभाग जो आहे ज्याला आपण ब्रह्मस्थान म्हणतो ते तुम्ही मोकळं ठेवा जेणेकरून तुमच्या वास्तूला श्वास घेता येईल. ब्रह्मस्थान जर मोकळं असेल तर तुमच्या वास्तूला श्वास, वास्तू पण एक प्रकारे श्वास घेत असती तर ती श्वास घेण्यासाठी त्याचं ब्रह्मस्थान मोकळं लागतं. तिथं चपला कधी ठेवू नका किंवा वाईट वस्तू, जड सामान तुम्ही तुमच्या ब्रह्मस्थानात ठेवू नका. या 4-5 गोष्टी जर तुम्ही पाळल्या तर तुम्हाला यश, पैसा, प्रसिद्धी भरपूर प्रमाणात मिळेल. जर नैऋत्येला तुम्ही स्वतःची रूम केली किंवा मालकाची रूम केली आणि नैऋत्येत तुम्ही जास्तीत जास्त वेळ घालवला किंवा खुर्ची टाकून बसलात तर त्या मालकाला वय त्याचं किती झालं तर त्या चेहऱ्यावर कधी सुरकुत्या पडणार नाहीत किंवा त्याचा चेहरा फ्रेश दिसेल. का तर तो नैऋत्येत राहतोय आणि त्या चेहऱ्यावर नेहमी नवतारुण्य दिसेल. कशामुळं? तर नैऋत्येमुळं. नैऋत्य दिशा ही मालकाची दिशा असते. नैऋत्येमध्ये त्याने जर त्याचा पैसा ठेवला, सोनं ठेवलं, चीज वस्तू ठेवल्या किंवा त्याच्या जागेची डॉक्युमेंट्स, महत्त्वाची डॉक्युमेंट जर ठेवली तर ती वाढत जातील. म्हणजे तुमच्या घरात जो पैसा आहे किंवा तुमची प्रॉपर्टी वाढत जाईल. कशामुळे? तुम्ही नैऋत्येत जास्तीत जास्त वेळ घालवल्यामुळं आणि तुमच्या कॅश किंवा तुमची प्रॉपर्टीचे डॉक्युमेंट नैऋत्येत ठेवल्यामुळं. समजा आता लग्न झालंय आणि बरेच वर्ष झालं मूल नाहीये, मग संतती प्राप्तीसाठी वास्तुदोष म्हणा किंवा वास्तूतली कुठली दिशा चांगली असायला हवी? संतती प्राप्तीसाठी म्हणलं तर प्रत्येक माणसाचं किंवा त्या मालकाचं बेडरूम हे नैऋत्येचं असावं. हं. तर ते पती पत्नी किंवा त्यांचं जे कपल आहे, आपण ज्याला आपण जोडीदार म्हणतो, जर नैऋत्येमध्ये त्यांचं बेडरूम असेल तर त्यांना चांगली संतती होईल किंवा लवकर संतती होईल. संततीचा त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. कशामुळे? त्यांचं बेडरूम नैऋत्येत असल्यामुळे. तर ते जर बेडरूम त्यांचं जर आग्नेयमध्ये असेल तर त्या पती पत्नींचं एकमेकाशी पटणार नाही. त्यांची एकमेकांसारखी भांडणं होतील. कशामुळं? तर आग्नेयमुळं. आग्नेयचा गुण काय आहे की त्या माणसाचा स्वभाव उग्र होत जातो किंवा की त्याची पत्नी खूप रागिष्ट आहे किंवा तो माणूस खूप रागिष्ट आहे आणि ते बोलताना एकमेकाशी थोडंसं व्यवस्थित बोलत नाहीयेत. त्यांच्यासारखी भांडणं होतात. कशामुळे होतात? त्यांचं बेडरूम आग्नेयमध्ये असल्यामुळं. ओके. त्यांचं बेडरूम जर वायव्येत असेल तर ते त्या बेडरूममध्ये थांबणारच नाहीत. की असे काही योग तयार होतील की ते बेडरूममध्ये ते थांबणार नाहीत, तिथं सारखे बाहेर जातील. आणि ते एकमेकाशी त्यांचा संवाद होणार नाही. असे योग तयार होतात वायव्येमध्ये. त्यामुळे तुमचं बेडरूम नैऋत्येत असण्याची तुम्ही काळजी घ्या जेणेकरून तुम्हाला चांगली संतती होईल व तुमचा परिवार वाढेल. पण आता सध्या फ्लॅट सिस्टीम आहे. बिल्डर कमीत कमी जागेत जास्तीत जास्त रूम्स कशा बसतील याचा विचार करतो, वास्तूचा विचार करत नाही. मग या केसमध्ये समजा प्रत्येकाला हे वास्तू करायची, मग ते कसं शक्य होऊ शकतं? तुम्ही एकदम परफेक्ट प्रश्न विचारलात. प्रत्येकाची वास्तू ही वास्तूप्रमाणे नसते. म्हणजे इतकी ॲक्युरेट नसते की त्याच्या आपल्या मनाप्रमाणे सगळं होईल. बरोबर. त्यामुळे जेव्हा काही तोडगे असतात ते तोडगे 100% काम करत नाही. 100% काम करत असेल तर तुमचं आग्नेयमध्येच किचन पाहिजे. पण आग्नेय जर किचन असेल दुसरीकडे कुठे असेल तर त्यासाठी वास्तुतज्ञाकडे काही तोडगे असतात. त्यासाठी आम्ही कलर थेरपी वापरतो, काही पिरॅमिड्स वापरतो, काही खडे असतात ते खडे तिथं पुरतो. तुमचं जर आग्नेयमध्ये जर किचन नसेल दुसरीकडे असेल तर ते किचनमध्ये कसा जास्त स्वयंपाक चांगला होईल, त्या किचनसाठी कुठला खडा पाहिजे तुम्हाला, तो खडा आम्ही तिथं जमिनी तिथं पुरतो. तो कलर त्या तिथं देतो. ते पिरॅमिड तिथं लावतो. असे वेगवेगळ्या प्रकारचे तोडगे असतात. ते तोडगे आम्ही सजेस्ट करतो त्यांना. ओके. मग थोडक्यात त्यांनी बॅलन्स करायचा प्रयत्न करतो. हां, ती वास्तू आम्ही बॅलन्स करतो. तर वायू दिशेमध्ये ॲक्च्युअली तुमचं टॉयलेटच पाहिजे किंवा वॉशरूम म्हणतो ज्याला बाथरूम म्हणतो ते तुमचं वायव्येत पाहिजे. ते तिथं नसेल दुसरीकडे असेल तरी आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे खडे तिथं पण सजेस्ट करतो. काही पिरॅमिड्स लावतो किंवा काही कलरच्या पट्ट्या सजेस्ट करतो. तो कलर तिथं आम्ही तिथं देतो. ओके. ओके.
आणि नैऋत्यमध्ये जर तुमचं मालकाची रूम जर नसेल, हम्म. एखादं थोडीशी वेगळ्या ठिकाणी असेल, तर आम्ही तिथं सूर्याचा खडा जो असतो तो आम्ही तिथं सजेस्ट करतो. पण आता बऱ्याच लोकांना असा प्रश्न पडतो की हम्म. समजा ज्या दिशेला ज्या गोष्टी पाहिजे त्या नाही आहेत, तुम्ही म्हणता स्टोन थेरपी करून तुम्ही ते बॅलन्स करता, बरोबर. पण मग हे बॅलन्स होतंय ह्याच्यासाठी काही सायंटिफिक काही आपल्याकडे आहे? सायंटिफिक ना, तुम्ही तिथं राहायला गेल्यावर तुम्हाला कसं वाटतंय किंवा तुम्हाला तिथं समाधान वाटतंय का, तुमची हेल्थ चांगली होतीये का, तुमचा पैशाचा फ्लो वाढतोय का, हे आम्ही 2-3 महिन्यात चेक करतो. तर ओके. तुमचा पैशाचा फ्लो वाढला, तुम्हाला तिथून त्या जागेत गेल्यावर तुमची प्रॉपर्टी वाढली किंवा तुमचा परिवार वाढला, तर आपण समजायचं की ती जागा आपल्याला लाभती किंवा आपली ओके. वास्तू बॅलन्स झाली किंवा तिथं जी ऊर्जा आहे ती बॅलन्स झाली असं आपण समजतो. आता वास्तुशास्त्र जे आहे ते मोस्टली असं म्हणतात की जमीन बघतो आपण कुठल्या दिशेला बरोबर. काय, पण मग जमिनीचं वास्तू वेगळं असतं आणि फ्लॅटचं वेगळं असतं का दोन्ही सेम असतं? ॲक्युरेट आणि बरोबर प्रश्न विचारला. कारण का बरीच लोक जमिनीच्या वर राहतात, म्हणजे पहिला मजला, 5वा मजला, 10वा मजला, 40वा मजला असे राहत असतात. तर जमिनीचं वरचं वास्तुशास्त्र वेगळं असतं आणि जे मजल्यावर जी लोक राहतात ते वास्तुशास्त्र वेगळं असतं. ओके. जमिनीवर जे वास्तुशास्त्र काम करतं ते त्या मजल्यावर करत नाही. कारण का ईशान्येमध्ये जमिनीच्या खाली तुमचा सेप्टिक टँक असावा किंवा एक टाकी असावी असं एक शास्त्र आहे. पाण्याची टाकी असावी आणि जी वरती टाकी असावी ती तुमच्या घराच्या वरची ती नैऋत्येत असावी असं एक शास्त्र आहे. पण फ्लॅट संस्कृतीमुळे आपण हे काय करू शकत नाही. फ्लॅटमध्ये काय तुम्ही खड्डा करू शकत नाही. जे वाड्यात लोक राहतात किंवा जमिनीवर ज्यांचे बंगले ते वापरू शकतात. त्यामुळं जमिनीवरचं वास्तुशास्त्र थोडंसं वेगळं आहे आणि फ्लॅटमध्ये राहण्याचं थोडंसं वेगळं आहे. मग त्याचं योग्य तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल तर तुम्ही एक चांगल्या वास्तुतज्ञाला तुमचं फ्लॅट दाखवून तिथली वास्तू कशी बॅलन्स करता येईल हे तुम्ही दाखवून घ्या. वेगळं एक्झॅक्टली म्हणजे मग दिशांमध्ये फरक पडतो की काय एक्झॅक्टली कसं असतो? दिशांमध्ये नाही फरक पडत, उतारावर फरक पडतो. कारण तो आजकाल जे फ्लॅट जे आहेत ते एकदम सरळ असतात असे, तिथं चढ उतार वगैरे काही नसतो. पण शास्त्र कसं आहे की तुम्ही जर एक तांब्या पाणी घेऊन जर कुठल्याही दिशेला टाकलं तर ते ईशान्येलाच गेलं पाहिजे. आणि असा कुठलाही फ्लॅट नसतो की असा त्याने उतार तिथं दाखवलेला असतो. त्यामुळे ते शास्त्र थोडंसं वेगळं काम करतं की तुमचा फ्लॅट तुम्ही तसा बनवून घ्यावा लागतो किंवा तुम्ही तुमच्या नैऋत्येला थोडीशी एक फरशी तुम्ही उचलून घेऊ शकता आणि आग्नेयेला एक फरशी थोडीशी खड्डा एक अर्धा सेंटीमीटर किंवा 1 सेंटीमीटरचा खड्डा करून एक फरशी तिथं दाबून घेऊ शकता. असा त्याच्यावर एक उपाय असतो. ज्यावेळेस आपण मुख्य दरवाजाचा विचार करतो त्यावेळेस तो नॉर्मली पूर्वेला मानला जातो, बरोबर आहे. मग त्याला बाहेरून दरवाजा व्यतिरिक्त कुठला कलर दिला पाहिजे जेणेकरून पॉझिटिव्ह एनर्जी जास्त येईल? बाहेरूनच जर कलर द्यायचा असेल पूर्वेला, तुम्ही पिवळा किंवा हिरवा कलर दिला तर खूप चांगला आहे. हिरवा कलर हा पूर्व दिशेचा जो स्वामी तो इंद्र आहे. इंद्राचा कलर हिरवा आहे. तुम्ही हिरवा कलर जर दिला तर तुमच्या इथं जास्तीत जास्त एनर्जी येईल आणि तुमच्या पैशाचा फ्लो तुमचा वाढेल. ओके. मग ते शेड लाईट डार्क? लाईटच कलर असते तर बरं होईल. डार्क शेडपेक्षा लाईट चांगलं होईल. आणि गुरुचा कलर पिवळा आहे, मग पिवळा कलरही चांगला दिला तर बरं होईल. कारण का बाहेरून येणारा माणूस एकदम पिवळा कलर बघून त्याच्या मनात आध्यात्मिक क्षेत्रातले विचार येतात किंवा तो तुम्हाला असं समजेल की इथं जी लोक राहतात ती आध्यात्मिक क्षेत्रातली. पैसा पाहिजे असेल तर हिरवा द्या आणि आध्यात्मिक क्षेत्राकडे तुम्हाला तुमचा ओढा वाढवायचा असेल तर पिवळा द्या, हे येल्लो द्या. आपण पादत्राणे जे म्हणतो ते घराच्या बाहेर पाहिजे, पण फ्लॅट सिस्टीम मध्ये ते शक्य होत नाही, जागा कमी असते. मग लोक पादत्राणे घरात ठेवतात, चपला बूट घरात ठेवतात. तर मग ते वास्तूच्या हिशोबाने बरोबर आहे का चूक आहे? तुम्ही जे बोलताय बरोबर आहे. तुमचे जे चपला किंवा बूट आहेत ते घराच्या आत नसावेत. घराच्या बाहेर जर तुम्ही ठेवणार असाल तर ईशान्येत ठेवू नका. ओके. किंवा पूर्वेत ठेवू नका, थोडीशी लांब ठेवा किंवा एक बॉक्स बनवा. त्या बॉक्सला दरवाजा करून त्या दरवाजाच्या आतमध्ये तुम्ही तुमच्या चपला बूट ठेवू शकता. ईशान्य दिशा ही खूप पवित्र आहे आणि तिथं चपला बूट नसाव्यात. ओके. पण मग आता फ्लॅट सिस्टीम मध्ये म्हटल्यावर जागा नसेल आणि पर्यायच नाही की कुठल्याही दिशेला ते ठेवू शकतो. मग ते समजा निगेटिव्ह इम्पॅक्ट होऊन द्यायचा नसेल तर काय पर्याय त्यासाठी? तुम्ही तुमच्या घराच्या आतच जर ठेवणार असेल तुम्ही वायव्येत पण ठेवू शकता किंवा आग्नेयेत ठेवू शकता. नैऋत्येत पण तुम्ही नाही ठेवू शकता. नैऋत्य दिशा ही खूप पवित्र आहे. घराच्या आत ठेवणार असेल तर वायव्येत सजेस्ट करतो मी. वायव्येत तुम्ही तुमची चपला बूट सँडल ठेवू शकता किंवा आग्नेयेत ठेवू शकता. तिथे एखादा बॉक्स बनवून त्या बॉक्समध्ये ठेवू शकता. ओके. म्हणजे बॉक्स जर ठेवला तर तो निगेटिव्ह इम्पॅक्ट मिळणार नाही. आता फ्लॅट सिस्टीम म्हटल्यावरती घरामध्ये आपण बघतो कॉलम्स येतात. तसं आता माझ्या इथे पण मागे कॉलम आलेला आहे तो. तर हे प्रत्येक फ्लॅटमध्ये येतच, बरोबर. मग हे वास्तूच्या हिशोबाने चांगलं आहे का वाईट आहे? कॉलम जर म्हणजे घरांना आत आल्या समोर कधी कॉलम नसावा किंवा घराच्या समोरही आपण दार उघडतो जिथं त्याच्या समोरही कॉलम नसावा कधी. आणि असेलच तर त्याच्या वास्तूमध्ये काही उपाय आहेत. त्या कॉलमला तुम्ही आरसा लावून घेऊ शकता पूर्ण. बरं. ते आरसे लावल्यामुळे तो कॉलम दिसून येत नाही किंवा तो थोडासा मोठी जागा थोडीशी मोठी दिसते.
आणि कॉलममुळे कसं होतं, दिशाशूल म्हणून एक योग असतो. हम्म. दिशाशूल योग नावाचा योग सुरू होतो. तर तुमच्या घरात जास्त कॉलम असतील हा. आणि ते सारखे तुम्हाला दिसत असतील, हा. तुम्ही तिथे आरशाची थेरपी करून घेतली असेल किंवा आरशे लावले नसतील, हा. तर दिशाशूल नावाचा योग तयार होतो इथे. काय एक्झॅक्टली तो योग? योग म्हणजे तुमचं मन त्या घरात लागत नाही, तुमच्या घरात निगेटिव्ह थिंक येत राहतात बर. आणि तुम्ही त्या घरात जास्त वेळ थांबत नाही, तुम्हाला त्या घरात कधी बाहेर पडतोय असं वाटतं. हा. ती जागा लवकरात लवकर विकण्याचे योग तुमचे तयार होतात, जास्त कॉलम असतील तर. ओके. आणि तिथं पैसा जास्त बनत नाही त्या जागेमध्ये. तर ती एक जागा आहे, तुमचं कर्ज जर असेल तर तुमचं कर्ज कमी होण्याऐवजी तुमचं कर्ज वाढत जाईल, तुमच्या घरात कॉलमची संख्या जास्त असेल तर. ओके. असा पण एक योग तयार होतो तिथे. ओके. मग तुम्ही म्हणलात की तिकडे आरसे लावले पाहिजे, म्हणजे एक आरसा लावायचा की पूर्ण आरशाने बंद नाही, करून? तो बीम पूर्ण आरशाने बंदच करावा लागतो. ओके. त्याला थोडासा खर्चिक तोडगा आहे, तो तुम्हाला करण्याशिवाय काय पर्याय नाही. ओके. मला वाटतं गुरुजी आपण बराच वेळ झाला गप्पा मारतोय आणि बऱ्याच गोष्टींवरती तुम्ही सोल्युशन दिलेलं आहे की व्यवसायात किंवा अभ्यासामध्ये प्रगतीसाठी बरोबर. काय केलं पाहिजे. तर आपण आता थांबूयात, खूप वेळ झाला गप्पा मारतोय. तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. तुम्हाला जर हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या पॉडकास्टमध्ये एका नवीन विषयासह. नमस्कार.